राधिका, काही विचारायचंय का? विचार ना मग. आज बरेच दिवसांनी हा विषय निघाला. इतक्या दिवसात कधीही काहीही बोललेली नव्हतीस तू बाबांच्याबद्दल. काय म्हणालीस? तुला ऍक्सेप्ट करणं अवघड जाते. साहजिक आहे. कोणाकोणाच्यात ही क्षमता असते. कोणी परिस्थितीला नाकारतं. चूक काहीच नाहीये. काय बाबांचा चेहरा आठवत नाही? अगं असंच असतं. माणूस गेला की आधी खूप त्रास होतो. मग मन समजूत घालतं. मग हळूहळू सगळं सुरळीत होतं. आधी नंबर विसरतो आणि मग चेहरे. तुला खरं सांगू का राधिका, मी आणि बाबा खूप वेगळे होतो. अगं कधीही काही बिनसलं की महिने लागायचे हे बोलायला. कधी कधी तर मला असं वाटायचं की माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होती. गिल्ट व्हायचं मला भयंकर. आणि तुला खरं सांगू, तूही अगदी तुझ्या बाबांच्यावर गेलीस. मी हे कधीच व्यक्त झाले नव्हते, पण मला वाटतंय आज ही योग्य वेळ आहे व्यक्त होण्यासाठी. तुझे बाबा जर योग्य वेळी व्यक्त झाले असते आणि मोकळेपणाने बोलले असते ना, तर आमचं रिलेशन बेटर असतं आणि मला गिल्टही राहिली नसती. अगं हा संसाराचा भार जो असतो ना, तो दोघांनी ओढायचा असतो. तेव्हा संसार सोपा होतो. स्वतःच्या मनाला फक्त एक प्रश्न विचारायचा की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेली तर तुम्हाला एम्प्टी वाटणार आहे का? उत्तर जर हो असेल ना, तर तुम्हाला फ्युचर एकत्र आहे. सॉरी, मी तुला लेक्चर काय देत बसले. चल, यू कॅरी ऑन. मी निघतीच आहे. तू जेवून जाशील ना?